तुमचं मूल दिवसभर धावतं, खेळतं, उड्या मारतं, सगळं परफेक्टली नॉर्मल दिसतं. पण जर मी आता एक सिंपल टेस्ट घेतली आणि फक्त 10 सेकंदात त्याचे पाय थरथर कापायला लागले तर तुम्हाला शॉक बसेल का? की तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? आजचा व्हिडिओ रियालिटी चेक आहे. बाहेरून ॲक्टिव्ह दिसणारं प्रत्येक मूल आतून स्ट्राँग असतं असं नाही. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आणि आज मी एक तुम्हाला अशी टेस्ट दाखवणार आहे की जी प्रत्येक पालकाने घरी करून बघायलाच हवी. कारण ही टेस्ट तुम्हाला तुमच्या मुलाच्या पायांच्या स्नायूची खरी ताकद, रिअल स्ट्रेंथ सांगते. आणि या टेस्टचं नाव आहे वॉल सिट टेस्ट. आता एक गोष्ट नीट समजून घ्या. आजकालची मुलं दिसायला हेल्दी असतात, पण त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. जास्त वेळ बसून राहणं, मोबाईल, टीव्ही, टॅब, स्क्रीन टाईम वाढणं, आउटडोर खेळ कमी होणं आणि हळूहळू काय होतं, पायांचे जे स्नायू आहेत ते वीक व्हायला लागतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ही वीकनेस जी आहे ती लगेच दिसत नाही. मूल नॉर्मल चालतं, धावतं आणि म्हणून पालकांना वाटतं सगळं ठीक आहे, पण आतून फाउंडेशन वीक असते. म्हणूनच टेस्टिंग खूप महत्त्वाचं आहे. चला आता प्रॅक्टिकल बघूया की ही वॉल टेस्ट कशी करायची. यासाठी तुमच्या मुलाला भिंतीला पाठ लावून उभं करा. आता हळूहळू त्याला खाली बसायला सांगा, जणू तो एखाद्या इन्व्हिजिबल खुर्चीवर बसत आहे. लक्षात ठेवा, गुडघे साधारणतः 90 डिग्रीवर असलेच पाहिजे. पाठ पूर्ण भिंतीला लागलेली असावी. हात पुढे सरळ. आणि आता टायमर चालू करा. फक्त ऑब्झर्व करा चेहऱ्यावरचा स्ट्रेन, पायांचा कंप, बॉडीची स्टॅबिलिटी. आता रिझल्ट कसा मोजायचा ते बघा. जर तुमचं मूल 10 सेकंदापेक्षा कमी होल्ड करत असेल तर क्लिअरली वीकनेस आहे. 10 ते 20 सेकंद जर होल्ड केलं तर याचा अर्थ ॲव्हरेज आहे. आणि 20 सेकंदापेक्षा जास्त जर होल्ड केलं तर चांगली स्ट्रेंथ आहे. पण इथे एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. वीक लेग मसल्स म्हणजे फक्त धावताना प्रॉब्लेम नाही, याचा थेट परिणाम पोश्चरवर होतो. मूल बसताना वागतं, उभं राहताना स्टॅबिलिटी कमी असते, स्टॅमिना कमी होतो, लवकर दम लागतो, स्पोर्ट्स परफॉर्मन्समध्ये कमी होते आणि पुढे जाऊन नी डिस्कम्फर्ट, फटीग लगेच येऊ शकतं. आणि सगळ्यात मोठी चूक पालक काय करतात ते माहीत आहे? ते बाहेरून बघून अज्युम करतात, माझं मूल परफेक्टली फाईन आहे. पण रिॲलिटी काय आहे? टेस्ट केल्यावरच समजतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, आजच ही वॉल स्ट्रीट टेस्ट घरी करून बघा आणि एकदम ऑनेस्ट रिझल्ट बघा. इग्नोर करू नका. कारण लहानपणे डिटेक्ट झालेली वीकनेस जी आहे ती इझिली करेक्ट करता येते. पण उशीर झाला तर प्रॉब्लेम वाढतो. पण इथे अजून एक मोठी गोष्ट आहे. फक्त ही एक टेस्ट पुरेशी नाही. कारण शरीरात फक्त ताकद नाही, स्टॅमिना आहे, बॅलन्स आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. आणि जर हे सगळं बॅलन्स नसेल तर कंप्लीट फिजिकल डेव्हलपमेंट होत नाही. आणि म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांसाठी कंप्लीट 6 बेसिक टेस्ट, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं फुल बॉडी असेसमेंट करू शकता. आता एक काम करा, ही टेस्ट आत्ताच करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मुलाने किती सेकंद होल्ड केलं. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांची फिजिकल फाउंडेशन खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग करायची असेल, फ्युचरमध्ये कोणतीही विकनेस येऊ नये असं वाटत असेल, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिकल, सायंटिफिक आणि पॅरेंट फ्रेंडली असे गायडन्स. कारण लक्षात ठेवा, स्ट्रॉंग शरीराची सुरुवात ही जी आहे ती लहानपणापासूनच होते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.